नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। राज्यामध्ये आज कुठल्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्याच्या काळात आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता, राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत। यामध्ये मुंबई, पालघर, ठाणे या भागामध्ये मुसळधार पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत। नाशिकच्या भागात सुद्धा जबरदस्त पाऊस पाहायला भेटत आहे। त्या काळामध्ये रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत। पुढील 4 तासांमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। सध्याच्या काळात सकाळचे 8:30 वाजत आहेत आणि पुढील 4 तासांमध्ये कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सतर्क राहण्याची गरज आहे। त्याच काळामध्ये आपण आपल्या विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भामध्ये सुद्धा आज सकाळपासून तुरळक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे आणि आज विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते काही ठिकाणी खास करून भंडारा आणि गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकते अशी शक्यता दिसत आहे। मित्रांनो, पुढच्या 24 तासांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि घाटमाथ्याचा भाग तसंच कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये दिसणार आहे। या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये ट्रिपल डिजिटमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। मुंबई, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। पुण्याचा घाटमाथ्याचा भाग, सातारा आणि इकडे कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग, सांगली या भागात सुद्धा पुढच्या 24 तासांमध्ये जबरदस्त पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते। या व्यतिरिक्त जर आपण इकडे विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। यामध्ये अमरावती, नागपूर, गोंदिया तसंच इकडे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे। काही भागामध्ये खास करून गोंदिया आणि भंडारामध्ये मध्यम पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात, गोंदियामध्ये उत्तर भागामध्ये। त्याच काळामध्ये इकडे अकोला, वाशिम, यवतमाळमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुढच्या 24 तासांमध्ये असणार आहे। पण सर्वाधिक पाऊस हा आपल्याला कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील उत्तर भागामध्ये पाहायला भेटणार आहे। तसंच आपण नंदुरबार आणि जळगावचा भाग बघितला आणि इकडे धुळेचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आपल्याला पुढच्या 24 तासांमध्ये दिसत आहे। मित्रांनो, पुढच्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार आहे या संदर्भातला जर की मी तुम्हाला डिटेलमध्ये अंदाजा दिला तर इकडे पालघर तसंच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये सतर्क राहण्याची गरज आहे, कारण या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। पुढच्या 4 तासांमध्ये या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे। त्याच काळामध्ये जर आपण आणखी भाग बघितला, राज्यामध्ये कुठल्या भागामध्ये आणखी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे। जर आपण इकडे नंदुरबार, धुळे आणि जळगावचा भाग बघितला तर पुढच्या 24 तासांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। नाशिकमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकते। छत्रपती संभाजीनगर आणि इकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकते आज, पण तुरळक ठिकाणी हा पाऊस पडणार आहे। त्यानंतर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये खास करून घाटमाथ्याच्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि अंतर्गत भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये। त्याच काळात आपण धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, जालना या भागाकडे आलं तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकते। 1-2 ठिकाणी काही वेळासाठी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पाहायला भेटू शकते पुढच्या 24 तासांसाठी। जर आपण विदर्भाचा संपूर्ण अंदाजा तुम्हाला दिला तर विदर्भामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा या भागामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। असं नाही की सर्वच भागामध्ये पाऊस पडणार आहे, पण काही भागामध्ये हलका तर काही भागामध्ये 1-2 ठिकाणी मध्यम पावसाची सरी सुद्धा पाहायला भेटू शकतात। आज पूर्वी विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात, तर काही ठिकाणी 1-2 ठिकाणी मध्यम पावसाची सरी सुद्धा पाहायला भेटू शकतात, खास करून भंडारा आणि गोंदियाचा उत्तर भागामध्ये आणि नागपूरचा उत्तर भागामध्ये अशी परिस्थिती आपल्याला पुढच्या 24 तासांमध्ये पाहायला भेटू शकते। तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच। चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा।